मी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड. मागण्या अशा असतील आमच्या की पोलिसांची संघटना नाही, पोलिसावर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस अन्याय होतो, पण तो सहन केला जातो, त्याचा उठाव कोणी करू शकत नाही. बऱ्याचशा काही मागण्या आहेत. परत त्यांचे राहण्याचे निवासस्थान आहेत, त्यांची सुधारणा व्यवस्था, आणि बऱ्याच वेळेस आमच्याकडे कोणी अशी पोलिसांची बाजू मांडत नाही आणि मांडणारा भेटत नाही. खरोखरच आमच्या बऱ्याच ठिकाणी पोलिसावर पण अन्याय अत्याचार होत नाही अशातली बाब नाही, होतो, परंतु त्याला कोणी सहकार्य करत नाही, सपोर्ट करत नाही. पोलिसांना पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा, आणि अलीकडच्या काळामध्ये जे पोलीस अगोदर जे पोलिसिंग करत होते ती पोलिसिंग नाही, आणि केवळ ही जनता फक्त आणि फक्त पोलिसाच्या जीवावर सगळ्या काही गोष्टी करू शकतात. पण त्यांना सहकार्य कोणाचा लागतो? त्यांना अगोदर असा होता की जनता ही पब्लिक, वडील आणि भाऊ एका भावाला घेऊन येत होते पोलीस स्टेशनला की साहेब याला दणके द्या, याची सुधारणा करा, असं म्हणत होते पोलिसांना त्यावेळेस. पण आजच्या काळात कोणी असा व्यक्ती राहिला नाही की यांना साहेब सुधरा, यांची कस्टडी घ्या, यांना काहीतरी सुधरा, असं कोणी करत नाही. आजच्या काळात बऱ्याच ठिकाणी खूप काही व्यसनाधीन चाललेले आहेत लोक, मुलं, त्यांना सुधारण्यासाठी एकमेव हा पोलीस असतो. त्यामुळे पोलिसांना जनतेतून सहकार्य जसा पाहिजे तसा हा मिळत नाही, आणि पोलिसाकडून पोलीस आमदार पण झाला पाहिजे. कारण का की पोलिसावर होणारे अत्याचार, पोलिसांचे काही त्यांचे सुविधा, पोलिसासाठी काही पडलेले घर आहेत, पोलिसासाठी बऱ्याच ठिकाणी खूप काही त्यांना गरज भासते, पण विशेष कोणी तसं कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे पोलिसातून हा आमदार झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तर शिक्षक आमदारासाठी शिक्षक मतदार असतो, पदवीधर आमदारासाठी पदवीधर मतदार असतो, तसा पोलीस मतदार सुद्धा गरज लागेल ना. बरोबर आहे. पोलीस मतदार पण पोलीस शिक्षक जसा शिक्षकातून जसा आमदार असतो तसा पोलिसातून पण आमदार झाला पाहिजे. त्या ठिकाणी काही होणारे अत्याचार, अन्याय याविरुद्ध मागण्या करता येईल, त्यांचे प्रश्न सोडवता येईल, यासाठी आजचा हा आमचा एकमेव उपोषण आहे.